मोठ्या बाई, पराचा कावळा करताय तुम्ही. अय, मी पराचा कावळा करत नाही. मग आपण राहायचं. हे बघ, पट्टी आणि हे बघ. आज मी जरा तुला जास्तच बोलले ना. तू बघत नाहीस. व्यंकुमार असं म्हणतात तसं तू कोणाच्या तरी रूपात येतोस आणि सगळ्यांची मदत करतोस. बघ, आज मला तुझ्यामुळं वही, पेन्सिल, दप्तर, पट्टी सगळं मिळालं. मी नाही एवढीच आहे. तुझ्यासोबत कधी कधी रॉंग वागते, पण तू माझ्याशी फ्रेंडशिप नाही तोडत. तू माझा बेस्ट फ्रेंड आहे. मी तुझी फ्रेंडशिप कधीच मोडणार नाही. ए चिलटेंदे, अगं काय माशेवानी गुगू करायला लागलीस ग? सगळं झोपेचं खोबरं गेलंस. कशाला उठलीस? नाही, ते ताण लागली होती म्हणून उठले होते. गप झोप, नाही तर तुझी ठेचच बनवीन बघ. झोप. झोपते. थँक्यू. ए इंद्रे, काय तंद्रे लावून बसलीस का? हा, मोठ्या बाई, तंद्री म्हणजे काय असते? तुझं डोंबल. चल बंबात पाणी घाल. चल चड्डी काढ. का? का म्हणजे काय? तुला आता आंघोळ घालायची ना? चड्डी काढ. नाही. नाही काही नाही. चल लवकर, चल चल चड्डी काढ. आई. नाही काय
पटकन आंघोळ करायची, चड्डी काढ. आत करतो. आत नाही, आतमध्ये गोपाळ घे ना, त्या येळ लागतो. नाही, मी तुला घालते आंघोळ. चल लवकर चल. अगं मी माझी करतो मग. तुझी तुला करता येत नाही, स्वच्छ करत नाही, मानेला सगळी घाण राहते. चल लवकर चड्डी काढ. मी घालते तुला आंघोळ, पटकन ना, चल लवकर. आई ते इंदू आहे. ए इंडे, तिकडे बघ. डोळे मीठ. हा चल, चड्डी काढ, शर्ट काढ. नाही ती तो इंदू अरे आहे. नाही नाही, काय करतो? चड्डी काढ म्हणते ना. इंदू आहे. वाटलंच, तू आलीस म्हणजे काहीतरी या घटीत घडणारच. रामकृष्ण हरी व्यंकू महाराज. तर आलो जाऊ. वहिनी साहेब, हा. मी आता बाहेर चाललोच आहे, तर काही आणायचंय का सामान किराण्याचं, म्हणजे भाजीपाला वगैरे काय आणायचंय का? अहो या घरात राहताय म्हणजे घरातली कामं करायला पाहिजेत असं काही नाहीये. हा तसं नाही. घ्या चहा घ्या आणि मग हवं तर बाहेर जा. चहा नग नग, कशाला तुम्हाला त्रास? मी आता बाहेर चाललोय, बाहेरच घेतो की. अहो आता आणलाय ना मी. आणि हो, आता यानंतर रोज सकाळी इथंच चहा प्यायचा. हो आता तुम्ही घरचेच आहात. बर. मी तिथं आहो ना ग, इथंच बसतो. आहो ना ग, इथं बरं आहे की मी. राहू दे. आहो नको की. अहो व्यंकू महाराज, माणसानं पायरी ओळखूनच बसावं. आहो वाह वाह, बस वा, बस नाही, बसा ना तुम्ही, बसा. अहो बसा की. नाही म्हणजे मला कळतच नाहीये मालक कोण आणि आश्रित कोण. बसा 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 ना. हो असं काय करताय? नाही बाई. अरे नाही, बसा ना तुम्ही, बसा. नाही तर असं करा, हा? अजून लाड लाड करा आणि डोक्यावरतीच बसवा ना. मोठ्या बाई हो, आता काय झालं? काय झालं? आधी यांना घरात घेतलं, मग खुर्चीवरती बसवलं. आता एक काम करा, गोविंद महाराज दिग्रसकरांच्या गादीवरतीच बसवा. हं? मोठ्या बाई, उगा पराचा कावळा करताय तुम्ही. अय, मी पराचा कावळा करत नाही. मत राहायचं. हे समज मी का बोलतेय तुम्हाला कळणार नाही. थांब. यप्पा ढेकूळ पाहताय नाही? हा दोक्ष जसा इथे उभा होता आणि ढेकूळ असं वरनं त्याच्या डोक्यावरती पडलं. हे असं वरनं खाली पडलं.
इतके जवळून पडलं जीवावर बेतलं असतं माझ्या पोराच्या. अगं आई ते डेकूड मध्ये ये बघ अधोक्षज, ऐक, मध्ये बोलायचं नाही. तुझी आई समर्थ आहे तुझी बाजू घ्यायला. आणि मोठी माणसं बोलतायत ना, आपण लहान माणसांनी मध्ये बोलायचं नसतं. हं? हे सगळं कुणामुळे घडतंय कळतंय ना तुम्हाला? हा, कळतो ना या सगळ्याचा अर्थ काय ते? मोठे बाई, कसला अर्थ? वडाची मागची बाजू कधीची दुरुस्तीला आली. तिथली ढेकळ सारखीच पडत असतात. अधोक्षज, बाळा तुला किती वेळा सांगितलं तिकडे जात जाऊ नकोस म्हणून? काय उगा सासूतपणाचा आव आणू नकोस. आता मी माझ्या तोंडाने बोलायला हवंय का? हा, ही पोरगी मला आवडत नाही. जेव्हापासून ही आपल्या वाड्यामध्ये आली ना तेव्हापासून अपशकुन घडायला लागली. हे बाई, कुठले संबंध कुठे सोडताय तुम्ही? बरोबरच बोलते मी, काय चुकीचं बोलते? जन्मल्या जन्मल्या आई बापाला खाल्लं, ज्या लोकांनी सांभाळलं त्यांचं घर चाललं. आता आपला नंबर एक कळत नाही का तुला? बघा मोठा बाई, माझा अधोक्षज मरता मरता वाचला. मोठ्या बाई, तुम्ही शांत व्हा. मला कळतंय तुम्हाला वाईट वाटतंय, पण हा फक्त एक अपघात आहे. मागची दुरुस्ती खूप दिवसापासून करायची राहिली. मी तुमच्या पुढे हात जोडते मोठ्या बाई. पण याचं खापर इंदूवर फोडू नका. मी नाही चाललंय, तुम्ही चाललंय. बाहेरची माणसं माझ्या घरात माझ्या डोक्यावरती आणून बसवलीत तुम्ही. यात तुम्हाला घरात घेतलं, चहा पाजला, खुर्चीवरती नेऊन बसवलं. या पिशी कार्टी माझ्या घरामध्ये आणली. हिला माझ्या उरावरती बसवलंय दळण दळायला. मला काही कळत नाही का? अहो, मोठ्या भाईसाहेब, जर माझ्या फक्त एका चहा पिण्यानं तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर याच्या पुढे मी या घरचा चहाच काय पाणी बी प्यायचो नाही. आणि तुम्ही इंदूला एवढं बोल लावू नका. ओ, मी तुमच्याशी बोलत नाहीच आहे. मी माझ्या धीरांशी बोलते. भाऊजी, मला गप्प करताय? मी गप्प नाही बसणार. आता एक तर दिग्रसकरांची थोरली सून या घरात राहील, नाही तर ही.
गोप्या, ए आधो, अरे आज आपला दिवस आहे, दिवस. एकच बाजी अंताजी उगय का. हा ते दिसतेच की, पण नेमकं काय झालंय काका? ए माझ्या बदाम याक्या लकी बॉय. काय काय ए आनंदाचा कंद लागला अंताजीला लॉटरीचा छंद. हा अगं आज अंताजी दिग्रसकरांचा विजयी सोहळा आहे, उगय का. आणि तूच म्हणायचीस ना, काम न काजीन मला म्हणा अंताजी. आज बघ नशीब असं फळफळ 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 फळफळलंय. हा काय बोलताय? लॉटरी बिटरी लागली की काय? काय ओळखलं झोपे. मजा. कितीची लॉटरी लागली? 25,000. 25,000ची लॉटरी लागली आनंदी. म्हणजे 50 लाखाचं तिकीट घेतलं होतं, त्याच्यावर 25,000 मिळाले. बघू. ए टरमाळे, हा बघा कागद, लॉटरीवरचा नंबर आणि कागदावरचा नंबर सेम टू सेम. खरंच लागली की? बाजा. अय गोप्या, अरे तुझ्यामुळे गोष्टी झाल्या सोप्या. यू आर माय लकी मॅटकॉस. मॅस्कॉट. अरे तेच ते. लकी लकी लकी. काका, हा या लॉटरीसाठी लकी मी नाही, आपली इंदू आहे. काय? हा मग तुझ्यामुळे इंदू आपल्या घरात आली आणि लगेच तुला लॉटरी लागली, बरोबर आहे की नाही? अच्छा असं झालं होय. हा 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 हा. हा मग असंच येते. या आधी तुला माझ्या हातानं लॉटरीचं तिकीट काढल्यावर 100 रुपयाच्या वर कधी पैसे भेटलेत? नाही. मग अरे काका, आहे तुझं क्रेडिट आहे. तुझ्यामुळे इंदू आपल्या घरात आली आणि लगेच मला लॉटरी लागली. अरे बाप, हे माझ्या ध्यानातच नव्हतं आलं रे. हा हा मग अरे कोणी काही म्हणो, इंदू शुभ शकुनी आहे. हो इंदू शुभ शकुनी बाबा. शुभ शकुनी म्युझिक. मोठे बाई,
नाही, मातीचं ढेकूळ पडलं खरं, पण 25,000ची लक्ष्मी इंदूच्याच रूपात घरात आली. गोपाळ आणि अधोक्षज अगदी बरोबर म्हणतात. इंदू आहेच शुभशकुनी.